ऑलरेडी निघाली आहे भिजायला बघा, तिला थांबवत नाही. गरम पाण्यातली कोंबडी आहे. कुठला पात्या मासा असतो आपल्याला माहीत नाही, पहिल्यांदा बघितलंय. पण ते काय म्हटलं तर मला काय ॲक्च्युली कळलंच नाही. आणि हा बघा, हा मंगूर मासा कापून ठेवला. कसं हे सौंदर्य आहे मित्र. केवढी मोठी प्रॉन्स आहे बघा, माझ्या एका पंजात पण बसत नाही त्याच्या मोठी. इकडे तुम्हाला ही खायला मिळेल एवढी मोठी सुरमई. मध्ये इंदिरानगरचं फिश मार्केट आहे. बघितल्यात नजारे एकदम मस्त असे. तुम्ही जर इंदिरानगरच्या फिश मार्केटला येत आहे तर तुम्हाला सर्वप्रथम असे मस्त नजारे बघायला मिळतील. आणि ते पण अशा म्हणजे पावसाळ्यामध्ये असे मस्त नजारे बघायला मिळतील. आणि तिथं बोललोच गेलो की आम्ही कुठे आलो होतो, तर आम्ही आलो इंदिरानगरच्या फिश मार्केटला. आणि याचे मस्त मस्त नजारे आहेत. पाठीमध्ये तुम्हाला दिसत असतील अजून पण ते मस्त. आणि वरची झाडं आहेत डोंगराची वर केलेली कलरफुल आहेत, एकदम कलरफुल. इतकं पसरलं आहे पाठीमागे मस्तपैकी. छान वातावरणात आपल्याला आता मासे विकत घ्यायचे आहेत. आणि मस्त पाऊस चालू आहे, पण आज जरा पावसाने उसण दिली आहे. 10-12 दिवस एकदम जबरदस्त पाऊस पडतो आहे. आज थोडीशी उसण दिली आहे, तर आम्ही आलो आहे मच्छी मार्केटला. आणि ती बघा आज सुद्धा ऑलरेडी फिश मार्केटला निघाली आहे. चला आता इंदिरानगरच्या फिश मार्केटमध्ये जाऊया आणि कोणकोणते मासे आहेत ते बघूया. हे बघा, हे आहे इंदिरानगरचं फिश मार्केट. हे आतमध्ये दिसतं आहे तुम्हाला. आतमध्ये इंदिरानगरचं फिश मार्केट आहे. आणि त्याच्या सुरुवातीलाच आहे ते चिकन शॉप्स. हे बघा, किस्मत चिकन शॉप, हा आहे लकी चिकन शॉप. हे बघा, इकडे चिकनवाले सगळे. पेटा 180 रुपये किलो. आणि बघा मटन 200 रुपये किलो. आणि अक्का मुर्गी कसं आहे 140 रुपये. आणि हा गावठी 550 रुपये. हे बघा, हे देशी कोंबड्या पण आहेत 550 रुपये किलो. आणि बॉयलर 140 रुपये किलो. असं हे चिकन शॉप आहे सुरुवातीलाच. आणि आतमध्ये आहे ते आपलं इंदिरानगरचं फिश मार्केट. त्याच्याबरोबर गेटवरतीच आहे चिकनचं शॉप. हे बघा कोळंबी ना, हे बघा कोळंबी, मोठ्या मोठ्या कोळंबी सुरुवातीलाच तिकडे. कशी आहे कोळंबी दादा? ही बघा, हे 500 रुपये किलो. आणि ती 400 रुपये किलो समुद्राची. आणि 500 रुपये किलो आहे. साईज बघा केवढी मोठी आहे. आणि दादाकडे पापलेट पण आहे. पापलेट कसे दादा? साईज 1000 रुपये किलो, 1200-1500. हे बघा, हे 1000 रुपये किलो. ही मीडियम साईज आहे ती 1200 रुपये किलो. आणि सगळ्यात मोठी साईज आहे ती 1500 रुपये किलो. बघा रोहू मासा पण आहे यांच्याकडे. इकडे कसा किलो आहे? 200 रुपये किलो. बघा रोहू 200 रुपये किलो चालू आहे. आणि बोंबील आहेत. बोंबील कशी दिलेत किलोवरती? हां 300 रुपये किलो. सुरमई पण आहे दादाकडे, छोटे छोटे सुरमई पण आहे. आणि कसली अंडी आहे ती? बघा रावसची अंडी आहे तिकडे. कशी किलो देतो तुम्ही? 800 रुपये किलो. बघा रावसची अंडी 800 रुपये किलो. आणि इकडे बघा ही सुरमई कशी कटिंग केली आहे बघा. सुरमईचे पीस बघा केवढे मोठे आहेत. आणि मस्त असं आपलं प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग करून देतो सुरमईचा पीस. आणि हे जर आपल्याला हॉटेलमध्ये चाललं ना, हॉटेलमध्ये. कुठलं हॉटेल दादा? कुठलं हॉटेलला? चुला विलेज. कुठे आहे? हां ओके. बघा यांचं हॉटेल आहे वाघबीळला, चुला विलेज. आणि इकडे तुम्हाला ही खायला मिळेल ही एवढी मोठी सुरमई. बघा सुरमईचा तुकडा. चुला विलेज वाघबीळच्या हॉटेलला चाललं आहे. मांदेली कशी आहे दादा? बघा मांदेली 250 रुपये किलो. इथे किलोवर आहे मांदेली 250 रुपये किलो. आणि बोंबील कसे दादा? 300-400. हे बघा हे 300 रुपये किलो आहेत बोंबील. आणि हे मोठे थोडेसे ते 400 रुपये किलोला आहे. आणि सुरमई कशी आहे? 400 रुपये एक. किलोवर नाही ना, पीसवर. बघा ही बघा ही सुरमई पीसवर आहे 400 रुपये एक. आणि बघा केवढी मोठी सुरमईचं कटिंग चालू आहे बघा. ही मोठी सुरमई कशी किलो दादा? 1000-1200. तर हे हॉटेलला कटिंग होते. हे बघा तुम्हाला बोललं तशी की हॉटेलला कटिंग होते. कशी मस्त एकदम स्मूथ कटिंग आहे. आणि बारके बारके पीस. हां एकदम छोटे छोटे स्लाइस मस्त कटिंग चालू आहे. आणि ती वाव आहे ना दादा, पिवळी वाव कशी? बघा येलो कलरची वाव 1000 रुपये किलो. या दादांकडे बघितलं तुम्ही इकडे सगळ्या प्रकारचे मासे बघा. मासेच मासे आहेत.
आणि हा पाला आहे ना दादा, कसा पाला? ओके, हा बघा 800 रुपयाला एक पीस आहे. हा 1000 रुपयाला एक आहे, हा 800 रुपयाला एक आहे. किलोवर नाही, पीसवर आहे. हा बघा 1200 रुपये किलो चालला आहे पाला. ही प्रॉन्स कशी जाते एवढी मोठी? हे बघा केवढी मोठी प्रॉन्स आहे बघा. माझ्या एका पंजात पण बसतात नाही, त्याच्याशी मोठी आहे. 600 रुपये किलो. आणि पाला मासा बराच आहे इकडे, ऑलमोस्ट 1000-1200 रुपये किलोने आहे पाला मासा. बघा आम्ही आता बोंबील घेतली आहे. अच्छा, किती बोंबील घेतली ना? बऱ्याच दिवसांनी बोंबील घेतली आम्ही आता इकडे. बघा सुरुवातीलाच घेतल्यात बोंबील. अरे हलवा कसा आहे दादा? 800 बघा हा पीस आहे 800 रुपये किलोवर. कसा नाही का? बघा हलवा 700 रुपये किलो आहे, पण हा किलोपेक्षा जास्त मोठा आहे. तो 800 रुपयाला एक मिळेल तुम्हाला. आणि शिवले किलोवर आहेत की 200 रुपये किलो. 200 रुपये किलो शिवले आहेत. ते सॉरी आहे, मी शिवले बोललो, शिवले नाही, तिसरे आहेत ना. या दादाकडे काय कलेट आहे. कलेट कसे दादा? हे बघा 1100 रुपये किलो. कापडी पापलेट 1100 रुपये किलो. आणि हलवा ओके, किलो कसं आहे? 600 रुपये किलो बघा हलवा. आणि मोठे मोठे हलवे आहेत आता मार्केटमध्ये. आणि हे काय आहे? हे डोमी कसं आहे? 300 रुपये किलो. हे बघा डोमी मासा 300 रुपये किलो. आणि बघा इकडे मोठी सुरमई कटिंग होते. आणि यांच्याकडे पण पिवळी वाम आहे. कशी पिवळी वाम? 1000 रुपये किलो पिवळी वाम. आणि बघा इथे पण कशी मस्त सुरमई कटिंग. ते आजकाल मोठ्या मोठ्या सुरमईच कटिंग होतात. आज आपलं सर्व मोठ्या मोठ्या सुरमईच कटिंग होताना बघायला मिळते. आणि बघा अक्षता तारली कशी आहे मित्रा? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो तारली. आणि हे खेकडे कसे समुद्रात? किती? 300 रुपये किलो. 5-6 खेकडे येतील बघा समुद्रात. 300 रुपये किलो आहेत. आणि हा बघा कुपा आहे ना, कसा कुपा? 300 रुपये किलो. बघा कुपा मासा 300 रुपये किलो. आणि वेगवेगळे मासे बघायला भेटतात आपल्याला इंद्रनगरच्या फिश मार्केटला. आणि हे पण डोमी ना, 300 रुपये किलो. डोमी 300 रुपये किलो. आणि मांदेली 200 रुपये किलो. बांगडा कसा दादा? ते बघा 100 रुपयाला 4 बांगडे. मीडियम साईज आहे, जास्त मोठे पण नाही आणि बारके पण नाही. 100 रुपयाला 4. आणि प्रॉन्स कसं आहे? बघा हे 400 रुपये किलो प्रॉन्स. आणि हे 300 रुपये. ही समुद्रातली आहे. हे कुठले आहे? खाडीतली. आणि ही 400 रुपये किलो. ही पण आहे कोळंबी. अरे वा, ह्यांच्याकडे बघा अशी समुद्रातील लाल लाल भडक अशी कोळंबी आहे. कशी कोळंबी दादा? 300 रुपये किलो 400 रुपये. बघा 300 रुपये किलो आहे. हे 400 रुपये किलो आहे. बघा छोटी मोठी मिक्स आहे ना याच्यामध्ये. कशी सुरमई? 500 550. ही 500 रुपये आणि ही 550 रुपये पीस. आणि रावस 500ला एक रावस. 450 पर्यंत मिळेल तुम्हाला. पापलेट किलोवर आहे की कसे? 700 रुपये. हे 700 रुपये किलो पापलेट. आणि ते 500 रुपये किलो पापलेट. आणि ते काय तिसरे आहे का? कसे तिसरे किलो? हे बघा इथे तिसरे 250 रुपये किलो आहे. आणि दादाकडे पण कुपा आहे. कुपा कसा आहे मित्रा? 1 किलो 250 रुपये. आणि 1 किलोपेक्षा कमी घेतलं तर 300 रुपयाने मिळेल किलोचा. अरे सौंदाळ आहे मित्रा. हे बघा 400 रुपये किलो सौंदाळ आहे. आणि हे अजून बारीक आहेत ते 300 रुपये किलो सौंदाळे. आणि सौंदाळे पण दिसतात आपल्या इंद्रनगरच्या मार्केटमध्ये. आणि किती? 400 रुपये किलो ना. ते बघा मोठेवाले 400 रुपये किलो. आणि यांच्याकडे मुशी बघा. मुशी पण बघायला. मुशी कशी दादा? हे बघा ही 200 रुपयाला एक मुशी आहे. ही 150 रुपयाला एक मुशी आहे. आणि ही 100 रुपये का? हे बघा छोटी जराशी आली की 100 रुपयाला मुशी. मुशी आता हळूहळू यायला लागल्यात मार्केटमध्ये. आणि हा कुठला मासा आहे रे? खापी. हा बघा खापी मासा आहे. खापी हा 400 रुपये किलो. खापी मासा. हा बघा खापी मासा 400 रुपये किलो. हे बघा इथे पण बारके बारके सौंदाळे कसे आहे किलो? हे बघा 300 रुपये किलो बारके सौंदाळे.
आणि खेकडे बघा कसे, खेकडे कसे ते पण 300 रुपये. 300 रुपये किलो. समुद्राचे आहेत का? हे बघा समुद्राचे खेकडे आहेत 300 रुपये किलो. हा बघा हा काठ बांगडा, हा बघा हा काठ बांगडा आहे. कसा किलो आहे? 200. हा बघा 200 रुपये किलो काठ बांगडा. आणि काळे मासे काळू 140. 140 रुपये किलो काळू मासा. काळा मासा, त्याला काळू पण म्हणतात, चिलापी पण म्हणतात, काळा मासा पण म्हणतात. आणि त्याच्याकडे पण कुपा आहे दादाकडे. कुपा कसा मित्र? कुप्पा 300 रुपये किलो विकतात. हा बघा 300 रुपये किलो कुपा. इथे पण आहेत. हे भाई कवाई कैसा बेचने का है? हा कसा आहे काळू? तेल में निकलता है, मैं निकलता हा बघा 150 रुपये किलो. हा बघा काळा मासा 150 रुपये किलो. आणि हा बघा हा मंगूर मासा कापून ठेवला. कसा किलो हा मंगूर? हा बघा मंगूर 300 रुपये किलो. हा अर्धा कट करून ठेवला म्हणजे गेला ऑलरेडी किलोने. आणि माझे 300 रुपये किलो आहे मंगूर मासा. अक्का नाही आहे बघायला. आणि ते काय दादा? हे बोई आहे. हे बोय मासा बघा. हा बघा हा कसा किलो आहे बोय मासा? हा 300 रुपये किलो बोय मासा. आणि शिवले कसे ते? 300 रुपये. आणि ते 200 रुपये किलो. आणि बोय मासा 300 रुपये किलो. आणि इकडे बघा तुम्हाला सगळे गोड्या पाण्याचे मासे मिळतील. गोड्या पाण्याचे कटला 220 रुपये किलो. हा बघा कटला आणि तेवढा मोठा आहे 220 रुपये किलो. आणि रोहू ओके. अंड्यावाला रोहू पण 200 रुपये किलो. बिना अंड्याचा पण 200 रुपये किलो. म्हणजे कुठलाही रोहू घ्या 200 रुपये किलो. यांच्याकडे समुद्रातले पण आहे. डोमा आहे, बांगडा आहे, कोळंबी आहे. रोहूच आहे बघा. हा रोहू आहे. हा 250 रुपये किलो आहे. हा थोडी मोठी साईज आहे तर 250 रुपये. आणि हा रूपचंद कसा होता? हा बघा हा रूपचंद 180 रुपये किलो. आणि हा कुठला मासा आहे? हा तर ते काय म्हटलं तर मला काय ॲक्च्युली कळलंच ना. 300 रुपये किलो. गिरास मासा 300 रुपये किलो. गावठी काटे जरा पण नाही. एकच मोठा काट आहे. कधी ट्राय केला पाहिजे घेऊन. आणि अंडी कशी? गाभोळी कोणाची? बघा रोहूची गाभोळी कशी घेते ते? 80 रुपये पाव, 150 रुपये अर्धा किलो. ओके 150 रुपये अर्धा किलो आहे. बघा यांच्याकडे मस्त गोड्या पाण्याचे मासे आहेत. बरेच आहेत, मोठे मोठे आहेत. हे काय आहे? पात्या. हा बघा हा पात्या मासा. हा पात्या कसा? 500 रुपये. बघा 500 रुपये किलो हा पात्या मासा. कुठला पात्या मासा असतो आपल्याला माहीत नाही, पहिल्यांदा बघितलाय. प्रत्येक वेळेला कधी नवीन बघायला मिळतं आपल्याला पात्या मासा. हे काय दादा? ये पण पात्या आहे. हा पण पात्या आहे. हा मोठा पात्या आहे. तो कसा? 300 रुपये किलो. हा बघा मोठा पात्या 300 रुपये किलो आणि छोटा पात्या 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. अरे फरक आहे. मला वाटतं छोटा पात्या खायला चांगला असेल तर म्हणून. आणि मोठा पात्या जरा कमी लागेल टेस्टला. 300 रुपये किलो. हे कोणचा आहे ब्लॅकवाला? ये शिंटी. शिंटी. हा शिंटी. तिकडे बरेच व्हरायटीमध्ये मासे. शिंटी मासा कसा? 300 रुपये किलो आहे. हा 300 रुपये किलो शिंटी मासा. आणि हे कुठला आहे? हा काय? हे बासा. बासा कसा किलो आहे तो? 160. बघा हा बासा मासा 160 रुपये किलो. आणि हे बघा असं आपण मस्तपैकी हे इंद्रनगरचं फिश मार्केट आहे. आणि बघितलं आपण हे बघा सगळं. आणि गोड्या पाण्याचे खाऱ्या पाण्याचे पण मासे बघितले. आणि इथे आतमध्ये आहे चिकन मटन मार्केट पण. हे बघा इकडे आहे चिकन मटन मार्केट. आणि खूप ह्यूज आहे, मोठं आहे चिकनचं मार्केट इकडे. बघा किती चिकन कोंबड्या कापले प्लॉटमध्ये. कैसा मुर्गी भाई? बघा एक आपल्याला तुम्हाला 200 रुपये किलो मिळेल. आणि जिवंत कोंबडी 140 रुपयाला जिवंत कोंबडी मिळेल तुम्हाला. हे बघा हे इंदिरानगरचं हे चिकन मार्केट जे फिश मार्केटच्या बाजूलाच आहे. लॉटमध्ये आहे बघा. तरी पाय निघतात. एक पीस नाही फक्त पाय आहेत. हे बघा कलेजी पेटा. ही तुम्हाला गरम पाण्यातली कोंबडी आहे. गरम पाणी हॉट वॉटर. आणि इकडे आतमध्ये तुम्हाला मटन शॉप पण आहे.
आणि तुम्ही इथे बाजूलाच आहे ना, तुम्हाला हे भाजी मार्केट पण दिसेल. हे बघा, हे ह्यूज भाजी मार्केट आहे, मोठं. हे पूर्ण भाजी मार्केट दिसतंय का? पूर्ण भाजी मार्केट आहे. इथून ही पूर्ण गल्ली भाजी मार्केटची गल्ली आहे. ते पाठीमागे हे बघा, इथे मेन रोडपर्यंत. आणि आता आम्ही इंदिरानगरच्या फिश मार्केटमधनं बाहेर पडत होतो, तेवढंच बघा हा मोठा पाऊस सुरू झाला आहे. आता आपल्याला या पावसातच मस्तपैकी अक्षय तर एकदम रेनी गेअर घालून रेडी निघाला. त्या पावसात मस्तपैकी आता भिजत जाव्या घरी. आणि मासे घेतलेत. होय अक्षता, बघा अक्षता तर ऑलरेडी निघाली आहे भिजायला, बघा तिला थांबवत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं आहे आपलं इंदिरानगरचं फिश मार्केट. इथे तुम्हाला चिकन, मटन, मच्छी सगळं एकत्रच मिळेल, म्हणजे आजूबाजूलाच. आणि त्यासोबत व्हेजवाले असाल तर भाज्या पण भरपूर आहेत बाजूला. तुम्हाला भाजी मार्केट पण दाखवलं. तर इथे आलं तर तुम्हाला सर्व मिळेल. आता नितीन कंपनीचा जो सिग्नल आहे ना, तुम्ही दिसतोय का? नितीन कंपनीचा जो सिग्नल आहे ना, तर तिथून तुम्ही डायरेक्ट वरती या सरळ एंडला. तिथे तुम्हाला मी तिथे कोणाला विचारा इंदिरानगरचा मार्केट कुठे आहे, फिश मार्केट कोणी सांगेल तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण पूर्ण मार्केटचा एक्सप्लोर केलं आहे आणि थोडेफार मासे पण घेतलेत आपण. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता अशाच आम्ही या पावसात भिजत निघतो. तर आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.